महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कल्याण पंचायत समितीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच झाल्यानंतर आज कल्याण पंचायत समितीमध्ये अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली। तालुक्यातून सरपंच, उपसरपंच, कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक बीडीओ रघुनाथ गवारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अनिल धांडे, विस्तार अधिकारी प्रशांत गजाकोश, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे आणि पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यशाळेत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची अभिसरण संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभागातून लोकचळवळ, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन सुनील कोर व प्रवीण भेरे यांनी केलं। स्वनिधी निर्मिती व लोकवर्गणीद्वारे ग्रामपंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण, पाणीपुरवठा, जलसंधारण व पर्यावरण संवर्धन, शेततळे व घरकुल बांधकाम योजनेची अभिसरण, ग्राम पातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण आणि महिला बचत गट, शेतकरी व दुर्लभ घटकांसाठी ठोस उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी पराग भोसले यांनी मानलं। या कार्यशाळेत गटविकास अधिकारी संजय भोये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले ते पाहू। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। ग्राम विकासामध्ये काम करत असताना आपण अनेक चळवळीच्या माध्यमातून गावाचा विकास केलेला आहे आणि तो गावाचा विकास करत असताना गावामधला महत्त्वाचा जो घटक कुठला असेल ते लोक आहेत आणि ह्या लोकांचा सहभाग जोपर्यंत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीचा विकास होत नाही। महात्मा गांधीचं एक म्हणणं होतं की जोपर्यंत ग्राम सक्षम होत नाही म्हणजे खेडे सक्षम होत नाही तोपर्यंत देश सक्षम होणार नाही। आणि त्या उद्देशाने सुद्धा आपण बघितलं तर आपल्याकडे अनेक अभियानं आपण असे चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत, यशस्वी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गावाचा विकास सुद्धा केलेला आहे। त्या सगळ्या धर्तीवरती हे करून महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा असा उपक्रम केलेला आहे, अभियान सुरू केलेलं आहे आणि याची जी सुरुवात आहे ती सुरुवात 26 तारखेला पुणे येथे माननीय ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आपण जे काही राज्यस्तरीय कार्यशाळा होती ती पार पाडली। याच्यामध्ये सगळे व्हिडिओज होते, काही निवडक असे एक 700-750 सरपंच महोदय होते, ग्रामपंचायत अधिकारी होते, त्याच्या समक्ष आपण सुरू केलेलं आहे। काल जे अभियान आहे ते काल आपण जिल्हास्तरीय अभियानात सुरुवात केलेली आहे, आज तालुकास्तरीय अभियान या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। मला सर्व सरपंच महोदयांना एक विनंती करावी लागेल की एक महत्त्वाचं असं हे अभियान आहे, हे अभियान आपण जर यशस्वी केलं, बघा कुठलंही अभियान असेल तर आपल्याला काही ना तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।